अतिशय अभ्यासपूर्ण आदरणीय कोकाटे साहेबांच्या भाषणानंतर मी किती बोलावं, काय बोलावं आणि कधी संपवावं माझ्यासमोर प्रश्न पडला आहे. कारण काही खुर्च्या मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत, जेवणाकडे कदाचित गेलेले असतील. अतिशय थोडक्यात आणि तुम्हाला सोपं वाटेल असं थोडक्यात बोलणार आहे. नमस्ते शारदे देवी, वीणा पुस्तकधारिणी, विद्यारंभ करण्या प्रसन्ना भव सर्वदा. भारताच्या दक्षिणेकडील मलयगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मीरच्या नंदनवनापर्यंत या पवित्र भूमीत ज्या ज्या वेळेला भाषणाचा योग आला त्या सगळ्यापेक्षा हा एक वेगळा योग आहे. एक भाग थोडं सांगावसारखं, उपस्थित असणारे व्यासपीठावरील आणि समोरील सर्व भाग्यवान रसिक श्रोते हो, सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्रची ताकद लक्षात घ्या. कॉलेजचं प्रॅक्टिकल संपवून एक कॉलेजची मुलगी बसस्टॉपवर माळावर आहे कॉलेजच्या समोर. संध्याकाळची शेवटची बस काय लवकर येईना. अमावस्येची रात्र, काळोखाची रात्र पडायला लागलेली आहे. बसचा काय पत्ता नाही. एवढ्यात 4 मोटरसायकलवर 8 युवक त्या ठिकाणी आले. ही कॉलेजची मुलगी जरा घाबरली, परंतु बारकाईनं तिनं पाहिलं आणि एका मुलाला ती म्हणाली की दादा, की अमक्या अमक्या कॉलनीमध्ये माझं घर आहे, तिथे मला सोड. घाबरलेल्या अवस्थेमध्ये तिचं हे वाक्य त्या मुलाने बरोबर ओळखलं आणि त्या मुलीला, कॉलेजच्या मुलीला पाठीमागं बसून मोटरसायकलनं तिच्या बंगल्याच्या फाटकापर्यंत नेऊन सोडलं. त्यावेळेला हा युवक त्या मुलीला म्हणतोय, त्या सगळ्या मुलांच्यामध्ये तू माझीच कशी काय निवड केलीस? तुझ्या मोटरसायकलवर जय जिनेंद्र लिहिलेलं होतं म्हणून तुझी निवड केली. सांगण्यासारखं खूप आहे, पण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहे. शुभस्थान फलटण नगरी, 20व्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी. पुन्हा शुभस्थान ही नगरी म्हणजे अनेक त्यागीजनांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. इथले प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी म्हणायचे की माणसानं कळावं म्हणून बोलावं, कळेल असं बोलावं, कळेपर्यंतच बोलावं, कळल्यानंतर मात्र न कळतसुद्धा बोलू नये. मी अतिशय थोडक्यात बोलणार आहे. पुन्हा सांगतो. पुन्हा असं म्हटलं जातं, साडीचं दुकान पाहून पत्नीला सोडू नये, पाणी पाहून म्हशीला सोडू नये आणि माईक बघून वक्त्याला सोडू नये. तुम्ही विश्वासानं माझ्याकडं माईक तर दिलेलं आहे, तर थोडक्यामध्ये मी बोलणार आहे. एक विलक्षण योग या ठिकाणी जाणवतो आहे की समाधीस्थ लक्ष्मीसेन महास्वामीजींना एकदा प्रवचनामध्ये तिने हा उल्लेख केलेला होता की 1 ते 9 आकडा, 9चा पाडा, 9 एके 9, 9 दुने 18, 99 81 जरी म्हटलं, प्रत्येकाची बेरीज 9 9 9 अशी येते. तसं या 27वं संमेलन 2 अधिक 9. त्यानंतर या ठिकाणी बघा की जास्तीत जास्त हा विलक्षण योग आहे म्हणतो 2025 सालचं 9 आकडा. शांतीसागर महाराज 9 आकडा, जिनसेन महास्वामीजी 9 आकडा, लक्ष्मीसेन महास्वामीजी 9 आकडा, शिलालेख 981 9 आकडा, श्रीमंत कोकाटे साहेब 9 आकडा. अशा वेळेला या सगळ्या आभाळाची उंची गाठलेल्या लोकांच्या मध्ये मी किती बोलावं हा एक प्रश्न पडायला आणि न कळत मी विचार करायला लागलो, अरे श्री विजयदादा आवटे, माझे पण 9च अक्षर आहेत की, चला त्यांच्या पाठीमागे जाऊया, निश्चित माफ करतील. जैन मराठी साहित्य संमेलन कोशामध्ये ज्यावेळेला आपण एक एक शब्द बघतो त्यावेळेला आदर्श मराठी शब्दकोशामध्ये मराठी शब्दचा अर्थ असा दिलेला आहे पहा की मराठी महाराष्ट्रातील सुप्रचलित मराठी भाषा, प्राकृतपासून आलेली भाषा वगैरे वगैरे. दुसरा शब्द आहे जैन. 4 शब्द आहेत. जैन यामध्ये काय म्हटलं, हिंदी विशाल शब्दसागरमध्ये
हिंदी कोशामध्ये असे म्हटलेले आहे, भारत का एक धर्म संप्रदाय जिसमें अहिंसा को परम धर्म माना है. इस धर्म में कोई ईश्वर या सृष्टिकर्ता नहीं माना जाता. कोकाटे साहेबांनी आता सांगितलं. प्रश्न कुठे येतोय बघा. आदर्श मराठी शब्दकोश डॉक्टर प्रणव जोशी पान नंबर 1992च्या 3ऱ्या आवृत्तीमध्ये सुद्धा 374 पानावर असं म्हटलेलं आहे, जैन भारतातील एक प्राचीन धर्म. ठीक आहे, येतपर्यंत ठीक आहे. पुढे बघा धोका कसा झालेला आहे. याचा संस्थापक महावीर, इथं घोटाळा झालेला आहे. बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं चुकून, बौद्ध धर्माचा संस्थापक कुणी भगवान बुद्ध, जैन धर्माचे कुणी महावीर. हे बऱ्याचशा वेळेला असं चुकून म्हटलं जातं. एकच मला सांगायचं आहे की महावीरांच्या पूर्वी आत्ता सांगितल्याप्रमाणे पूर्वी धर्म नव्हता का? वृषभदेव वगैरे आता उल्लेख केलेला आहे. पुन्हा एक सांगावसारखं, हा सगळा अभ्यास करून कोकाटे सर, सुतार नावाचे एक प्राध्यापक इचलकरंजीला संबंध जाहीर सभेमध्ये जैन धर्माबद्दल विश्वधर्म कसा आहे हे सांगताना सहज म्हणून गेले की पाण्याविना महत्त्व नाही जमिनीवरल्या मातीला, पाण्याविना महत्त्व नाही जमिनीवरल्या मातीला, तेलाविना महत्त्व नाही पंक्तीमधल्या वातीला, आणि फुलाविना महत्त्व नाही बागेमधल्या वेलीला, आणि जैन धर्माविना महत्त्व नाही भारतीय संस्कृतीला बोलून गेले. पुढचा शब्द आहे साहित्य. 1440 पानावर खूप विस्तारानं दिलेलं आहे त्यांनी. एकच त्यातलं वाक्य सांगतो, वे सभी लेख ग्रंथ आदि जिनका सौंदर्य गुण रूप अथवा ग्रंथों में लिखा जाता है. संमेलन हा त्यानंतरचा शब्द आहे. कॉन्फरन्स हा त्याचा अर्थ दिलेला आहे. मराठी जैन साहित्य संमेलन म्हटल्यानंतर आत्ता सांगितलं गेलं त्याच्यात थोडंसं अगोदर एका कवींनी खंत व्यक्त केलेली होती. मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राज्यभाषा नसे. आता मराठी असे आमुची मायबोली अहो आज ती राज्यभाषा असे. हेही झालं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे आपण पाहिलं. मग काही लोकांनी शंका व्यक्त केली की हे सगळं तुमचं ध्येय चांगलं आहे वगैरे वगैरे, मग ही वेगळी चूल कशासाठी? त्याला उत्तर अतिशय सोपं आहे की कोणत्याही प्रकारे इथे राग द्वेष असंतोष काही नाही. सम्राट चंद्रगुप्त काळापासून त्याही पूर्वीपासून ही परंपरा आहे, संमेलनं भरत होते. मराठी भाषेच्या विकासासाठी हा एक भाग आहे. प्राचीन मराठी साहित्यामध्ये आताच खूप सांगितलं गेलं की भगवान आदिनाथांनी जनतेला 6 शब्द दिले. लोक विचारायला गेले आम्ही चरितार्थ कशावर चालवायचं, तर त्यांनी शब्द सांगितले बघा. असी म्हणजे शस्त्र, शस्त्रविद्या शिकून देशाचं रक्षण करा. दुसरा शब्द मसी शाही, लेखन ग्रंथलेखन जमा खर्च करून पत्रलेखन करून पोट भरा. त्यानंतर कृषी शेती करा, शिल्प मूर्तिकला शिका, विद्या शिक्षण देणे, आणि वाणिज्य व्यापार. जैन धर्माने बऱ्याचशा वेळेला असं सांगितलेलं आहे की काटकसर करून आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहा. एक छोटासा प्रसंग सांगतो की राजा वेषांतर करून नगरीमध्ये फिरत होता, आपली जनता कशी आहे. तर एक शेतकरी खांदत होता, ताल काढणं खेडेगावात म्हणतात तसं. हा राजा तिथं गेलेला आहे प्रधानाच्या सह आणि म्हणायला आहे, अरे एवढा तू असा आणि एवढा आनंदी कसा? तर त्याने अतिशय मार्मिक उत्तर दिलेलं आहे, आपल्याला खरोखर आवडेल तो. तो म्हणला मी 4 पैसे मिळवतो आहे. जुन्या काळातला प्रसंग आहे. पहिला पैसा मी कर्ज भागवतो, दुसरा पैसा कर्ज देतो, तिसरा पैसा पती पत्नी खर्च करतो, आणि चौथा शिल्लक ठेवतो. राजा म्हटलं मला काय कळलं नाही, पुन्हा एकदा सांग. पहिला पैसा कर्ज भागवतो म्हणजे वाडवडिलांचे जे काय आम्हाला उपकार केले त्यांच्यासाठी खर्च करतो, दुसरा कर्ज देतो म्हणजे मुलांना शिकवतो, तिसरा प्रपंचासाठी, आणि चौथा शिल्लक ठेवतो. हा भाग त्यांनी मार्मिक सांगितलेला आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे एक महत्त्वाचं तत्त्व जैनांचं असं आहे, प्रत्येक आत्मा हा स्वतंत्र आहे. इथं बऱ्याचशा ठिकाणी फरक पडतो. इथे व्यक्तिपूजा नाही, गुणपूजा आहे. समंत पद्धती महाराज बाहुबलीचे नेहमी म्हणायचे, संपूर्ण जिनवानी साथ त्यांनी 2 वेळात नेहमी सांगायचे, याही देह देवलमे केवली स्वरूप देव, ताकी कर सेवा मन कहाँ दौडे जाते.
काय म्हटलेलं आहे बघा, याही देह देव लमे केवली स्वरूप देव, ताकी कर सेवा मन कहा दौडे जाते. आपण बऱ्याच वेळेला हेही गाणं ऐकतो, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. लोककल्याणासाठी हे लेखन झालेलं आहे. जैन आचार्यांनी वाङ्मयाचे सर्व प्रकार घेतलेले आहेत, आत्ताच उल्लेख आलेला आहे. आणखीन एक सांगतो की या ठिकाणी कथाविश्व हाही भाग अतिशय सुंदर जैनांनी सांगितलेला आहे. संस्कृतमध्ये सुद्धा तत्वार सूत्र वगैरे हाही भाग आलेला आहे. मोठं व्यापक हा असा भाग आहे. कथा जर चांगली असेल, रंजक असेल, रोचक असेल, पाचक असेल, सूचक असेल, बोधक असेल, त्यात जनरंजन आणि मनोरंजन असेल तर सगळ्यांना कथा आवडतात. कथाविश्व या दृष्टीनं पाहण्यासारखं आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे 981ला श्रवणबेळगोळचा तो शिलालेख वगैरे, श्री चावुंडराय करवेले गंगराजे सुत्ताले करविले, दुसरी जी ओळ आहे ती काही वर्षानंतर आलेली आहे. एकूणच सगळा विचार केला, कुवलयमाला, त्यानंतर ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, यापूर्वी आपला जैन धर्म हाही भाग सांगितलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जैन रामायण, जैन महाभारतसुद्धा आहे. बघा, रामायण नीतिशास्त्र, महाभारत समाजशास्त्र, श्रीकृष्णाचे कथन आणि श्रीरामाचे आचरण हे या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. त्यानंतर चंपूकाव्य हाही भाग या ठिकाणी आलेला आहे. आणि तो जैनांनी प्रथम डॉक्टर सुभाषचंद्र अक्कोळे यांनी त्याचं परीक्षण खूप सुंदर केलेलं आहे. त्यानंतर बागेत भगवान महावीरांनी काय सांगितलं बघा, बागेत टोळ जातो, फुलांचा नाश करून आसुरी आनंदाने बाहेर पडतो, पण फुलपाखरू मात्र प्रत्येक फुलाचा वास घेतं. त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, फुलाचा नाश करत नाही, जगताना टोळासारखे नाही तर फुलपाखरासारखे जगा, हाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परस्परोपग्रह जीवनम, एकमेकावर अशा प्रकारे उपकार करा म्हणून सांगितलेलं आहे. अर्वाचीन मराठी साहित्यामध्ये थोडासा बघा 1818 नंतर वगैरे आलेला आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आमचे डॉक्टर रावसाहेब म्हणायचे, केवळ आरसाच्या ठिकाणी नाही थांबायचं, आपणाला पुढं जायचं आहे. त्यानंतर जैन बोधक, प्रगतीजीन विजय, श्राविका, धर्ममंगल, रत्नत्रय, सन्मती, तीर्थंकर, सारधर्म, वीर सेवादल, वार्तापत्र, पंचरंग, प्रबोधिनी, अनेक साहित्यकारांनी यात भर घातलेली आहे. त्यानंतर आजपर्यंत जे अध्यक्ष झाले त्यांनीसुद्धा खूप चांगले त्यात भर घातलेले आहे. डॉक्टर गोमटेश्वर पाटील त्यांनीसुद्धा मराठीतील 17 ग्रंथांचे 24 खंडामध्ये अतिशय चांगलं लेखन केलं आहे. समोर असलेल्या आमच्या नीलमते, आश्चर्य वाटेल तुम्हाला, फक्त नाटक हा भाग सोडून 78 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांच्या वयापेक्षा पुस्तकं जास्ती, हाही भाग पाहण्यासारखा आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये, बाहुबलीमध्ये हा सगळा भाग आपण पाहायला हरकत नाही. की एक पुन्हा सांगावंसारखं वाटतं, साहित्य आणि साहित्यिक, नवसाहित्यिकांना अतिशय थोडक्यामध्ये मी सांगणार आहे आणि थांबणार आहे. साहित्य सहितस्य भाव हा साहित्य, म्हणजे ज्यामध्ये लोककल्याणकारी हितकारी भाव आहेत ते लेखन म्हणजे साहित्य. साहित्यात केंद्रबिंदू माणूस, त्याचे कल्याण महत्त्वाचे. येथे व्यक्तिपूजने पुन्हा गुणपूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम, ते लेखन सत्यावर आधारलेलं असावं, शिवम कल्याणकारी असावं आणि सुंदररित्या मांडलेलं असावं. केवळ रंजनासाठी साहित्य ही भूमिका आता पाठीमाग पडलेली आहे. मानवतावादी लिखाण हा या ठिकाणी भाग आलेला आहे. पुढचा शब्द आहे साहित्यिक. लेखक होण्याचे तंत्र सोपे आहे. डॉक्टर बघा, आवरती बडी लेखिका 4 नोव्हेंबर 1978ला स्वराज्य अंकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, लेखक होण्याचे तंत्र सोपे आहे. तुमच्याजवळ थोडीफार प्रतिभा असली, लिहित बसणे इतकी फुरसत असली की तुम्ही थोड्याफार प्रयत्नाने लेखक होऊ शकता. नवोदित लेखकांना हे मी मुद्दामून सांगतो. घटना जशीच्या तशी सांगणं ही झाली बातमी, पण त्यात कल्पनेच्या आधारे मनोरंजकता, बोधकता, दिशादिग्दर्शन करणे हे कथेत घडतं. वास्तवाला कल्पनेची झूल त्या ठिकाणी घालावी लागते. कवी, लेखक, साहित्यिक, महत्त्वाचं वाक्य आहे बघा, कवी, लेखक, साहित्यिक हा माणसातला देव पाळणारा देव माणूस असतो.
हाही भाग पाहण्यासारखा आहे. आता विषय नाविन्यत विषय नाही, काय असतं बघा, इमारत बांधत असताना दगड वीट चुना सळी सिमेंट हे सगळं असतं, परंतु आकर्षकपणा, अंतर्बाह्य देखावा, उपयुक्तता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नाविन्य नेतात. त्याचप्रमाणे साहित्यिकाच्या दृष्टीने क्रोध मान माया लोभ काम मोह हे षड्विकार आणि प्रेम दया माया ममता जिव्हाळा वात्सल्य सहानुभूती ही मानवी भावभावनांची सृष्टी ही लेखकाची सामग्री. लेखकानो, महत्त्वाचं वाक्य आहे, लेखकानो तुमच्या हाताची 5 बोटे एक सुंदर महाकाव्य आहे. तुमच्या बोटांचा स्पर्श जिथे होईल तिथे स्वर्ग निर्माण होईल. नवोदित लेखकांना हा मुद्दाम भाग सांगणं गरजेचं आहे. लेखकाची आता भूमिका का, मी का लिहितो, वाचन लेखन मनन चिंतन भाषण करत असताना एखादा विषय लक्कन येऊन जातो, हृदयाला भिडतो, मग तो लिहिल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. म्हणून लिखाण होतं. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा भाग घ्यावा. आत्म्याचा स्वभाव हा आनंदी आणि ऊर्ध्वगामी. आत्म्याचा स्वभाव हा आनंदी आणि ऊर्ध्वगामी. जागतिक कीर्तीचे अरिस्टॉटल 300 वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की माणसाच्या कोणत्याही कृतीचं अंतिम ध्येय आनंद मिळवणं आणि तोच आनंद तुम्हाला मला घ्यायचा आहे. नवोदित साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावं. राजहंसाची चाल सुंदर आहे, प्रश्न नाही. राजहंसाची चाल सुंदर आहे म्हणून जगानं जरी मान्य केलेलं असलं, मग आपणास तसं चालता येत नाही म्हणून आपण चालायचं नाही का, चालायला पाहिजे. आकाशात गरुड कबूतर खूप उंच विहार करतात म्हणून चिमणी पोपट्याने विहार करायचा येत नाही काय, करायला पाहिजे. तसं आपलं काही जरी चुकलं तरी जरूर लिखाण करावं. योग्य ते मार्गदर्शन पुढं मिळत जाईल. पृथ्वी अपाट आहे, काळ अनंत आहे, वाचक भेटतील, आपण जरूर वाचन लेखन करावं. शेवटी समारोपाकडं येताना एवढंच म्हणेन की आत्ताच खूप चांगला उल्लेख केला. आज महायुद्धाच्या भीतीखाली जग आहे. शत्रुत्व आणि प्रभुत्व यामुळे युद्ध होतं. अहिंसा ध्वजाखाली आपण आल्याशिवाय जगाला सुख शांती सुरक्षितता मिळणार नाही. आणि भगवान महावीर आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेला महान हा संस्कृतीचा भाग आहे. जैन धर्मियाने डी ए पाटील सरने सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकसुद्धा खूप झालेले आहेत आपले. देव देश न धर्मापायी प्राण घेतलं हाती हाही त्या ठिकाणी सहज उल्लेख केला का हरकत नाही. औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती केली हाही भाग आपण ऐकला. आज सुमारे 96 ते 97% जैन समाज सुशिक्षित आहे. संख्येने जरी जैन कमी असले तरी भारतीय संस्कृतीवर या तत्त्वांचा पगडा भरपूर आहे. असे PhDसाठी आलेल्या परदेशातून 2 भगिनींनी आपला हा विचार मांडलेला आहे. शेवटच्या पानावर आलेलो आहे मी. एक भाग पुन्हा लक्षात घेऊया की भारतीय घटना त्यातील पहिल्या पानावर भगवान महावीरांचा फोटो आहे. व्यापार उद्योग वगैरे या ठिकाणी दान देण्यामध्ये सुद्धा जैन समाज पाठीमागे नाही. परंतु खंत काय बघा, किल्लारीचा भूकंप झाला, खूप लोकांनी मदत केली, जैनांनी सुद्धा प्रचंड मदत पाठवली. परंतु त्यावेळच्या कोकाटे साहेब पत्रकारांनी ही खंत व्यक्त केलेली आहे की लोणी माझ्या टाळूवरचं गिधाड सरं चाटून गेलं, लोणी माझ्या टाळूवरचं गिधाड सरं चाटून गेलं, प्रेतावरच्या अंगावरचं सोनं सारं लुटून नेलं. ही खंत त्यावेळची आहे. या आताची मदत त्या हाताला पोचली की नाही हा भाग पुन्हा बघण्या. जगात कुठेही आपण गेलो, दुबईला सुद्धा आम्ही गेलेलो होतो, डी ए पाटील सर आम्ही वगैरे, तिथे सुद्धा जैन थाळी मिळते. हे जैनांचं पुन्हा वैशिष्ट्य आहे, लोकप्रियता आहे. आता विज्ञानही पाहिजे आणि धर्मही पाहिजे आम्हाला, कारण विज्ञानाने बुद्धी लाभते आणि धर्माने सद्बुद्धी लाभते. धर्म अर्थ काम मोक्ष, प्रथम धर्माला प्राधान्य. धर्माच्या हातात अर्थ आणि काम याचे लगाम पाहिजेत म्हणजे मोक्षाकडे वाटचाल होईल. एकूणच विचार केला हा प्रचंड मोठा भाग आहे. त्याविषयी सर्वांगाने चिंतन मनन करून लेखन भाषण करणं महान कठीण आहे. औषधाची बाटली असते, वर उत्पादन तिथी लिहिलेली असते, त्यानंतर गॅरंटी वॉरंटी आणि त्यानंतर एक्सपायरी डेट असते. जैन तत्त्वज्ञाला एक्सपायरी डेट नाही.
शाश्वत राहणार आहे. अनेक प्रश्न सतावतात. मग सांगितल्याप्रमाणे पुणे येथे जैन बोर्डिंगची जागा विकण्याचे का भाव होतात? महाराजांची हत्या का होते? नांदणीची माधुरी हत्ती कधी येणार? लोक वाट बघायला लागलेले आहेत. मुलांची लग्न लवकर होईनात. समस्या अनेक आहेत. समस्या नाही असं मनुष्य नाही आणि उत्तर नाही असं समस्याही नाही. प्रत्येक ठिकाणी चिंतन करून आपण जरूर त्या ठिकाणी योग्य ते उत्तर शोधायलाच पाहिजे. पुन्हा सांगतो की विशाल आकाशाचे प्रतिबिंब इवल्याशा जलामध्ये घेण्याचा हा प्रयत्न आहे. शब्दाच्या मुठीत आशयाचे आकाश पकडण्याचा हा छोटासा भाग आहे. जैन मराठी परिषद ही जैन समाजाची मौल्यवान ठेव आहे. 4 जून 1984 रोजी श्रुतपंचमीला या परिषदेची स्थापना झाली. इवलेसे रोप तयाचा वेलू गगनावरी गेला आणि गगन हेच त्याचं सदन होऊ पाहत आहे. या परिषदेकडून परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी एकमुखाने निवड केली. त्यांना मनपूर्वक अभिवादन करतो. काही चुकलेले असेल तर क्षमा मागतो. हा सगळा भाग जैन तत्त्वज्ञान म्हणजे एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष हा आनंदाचा तुमच्या दारी सदैव असो. कल्पवृक्ष हा आनंदाचा तुमच्या दारी सदैव असो. त्या वृक्षाच्या छायेमध्ये जीवन तुमचे सुखी असो. जीवन तुमचे सुखी असो. जीवन तुमचे सुखी असो. धन्यवाद.